ताई, झोप लागते का तुम्हाला? हो वहिनी, झोप लागते. पण मला झोपाने राहिलं. आता काय, आता मला 8 तासात जास लागते. कुठं मी झोपून इथं टाइम गमावू? मग झोपता कसले? चला ना, उठा ना, चला आपण टीव्ही पाहता का? हा पोरी हो, बाजारात टीव्ही पाहणं नेमकं करणं. आवरा पटापट, मंदिरात जाऊन येऊ म्हणलं. जाय ग मम्मी, आव ग आई, व जाऊ ना, 2 दिवसानं जाऊ ना. इले तर बाई ते मंदिराचं पिसच आहे निरा. काल मस्त बाहेरून आलो हे करून. वहिनी, आज काय जास्त करत नका बसू, काय मस्त डाळ भात लावून द्या आणि जाय तिकडे. काही कुटाणा करत नका बसू. थोडी गरमी आहे का? किती गरमीत जीवार येते. पोळ्या लाटत बनव, भात लावून द्या चांगला लय मोठा. आणि वरण का त्याच्या संग मस्त फोडणीचं, मस्त डाळ भात मस्त लागते आणि भूकही होते. आणि जास्त वेळ लागत, बसा नाही लागत गॅस जवळ उभं राहत. असं लय शायनी आहेस बुवा. सकोनच्या टाइमला भाकरीला लावतो काय? तो बाबाला भात आवडते का? तो कुमारी खाते का सकोन भात? संध्याकाळीच तर खिचडी केली काहीतरी खातात ते, तेवढ्या पुरतं एखाद्या दिवशी. आता लयच वाटत भात घेत सकोन काही बी. म्हणजे जाय बे, लाग बाई कामाले. या पुरीच्या नंदी नको लागू. नाही हो आई, करते ना मी, स्वयंपाक करते. पिंकी ताई बारीकची आणली नाही ना, मस्त बारीक चिवीची भाजी करते. आणि कैरीचं पण बरं शेवळ्या करू का भात करू सांगा ना मग, आणि पोळ्या करते. वहिनी असं करा, थोडसा भात थोडसा शेवळ्या लावून द्या. पोळ्या नका करू, पोळ्या लाट नका पाय का. राहू द्या बाप्पा, लय गरमी होती बाप्पा. तुम्ही नका करून मला नका बोलावू तिकडे स्वयंपाक खोलीत. मला तर आज सकाळपासूनच गरमी होऊन राहिली. अव ऐदी पोरी, उठ जरशी, अंगिंग धुई. अंग नाही धुतलं ना, काही नाही, तशीच लोळून राहिली. वाजले पाय ना. मग लाग बर बाई कामाले. मग कुमारी भुकले तर सासरी मग कुठे जातो म्हणत काय, तर मग ते जेवून गेले घरून तर बरं राहते. नाही तर जेवायचा माणूस गेला की मग याची भल्ल वाट पाहायचा लागते. तक तक सारा दिवस त्याच्यातच जाते. मग काय आप्यात कर बाई, लाग बाई स्वयंपाकाले. हे पाय शेवळ्या करजो, पण करते ना कैरी, तर मग शेवळ्या कर त्याच्या संग. लागे हे कर, पोळ्या कर गरम गरम. आणि भाजी नको, भाजी मीठ टाकतो. पोळ्या इकड्या करत बस. हो आई. पिंकी ताई करा तुम्ही आराम, मी पटकन करून येते. काय वहिनी, मला कानकोंड वाटते ना. मी झोपून तुम्ही काम करता. हेड बाई, ही आई तशीच आहे आणि वहिनी तशीच आहे. स्वयंपाकातच आता 2 घंटे खातात, 2 घंटे बसा लागते. इतकी गरमी होते ना, असं वाटते काही करू नाही, जीव नाही, नांगही धुऊ नाही, कस नाही. त्या कुमारले कूलर दुरुस्त करायला ना वहिनी. काय गरमीनं मारता का काय आम्हाले? सांगितलं ताई, मी सांगितलं त्यांना, आणतो म्हणत ना त्या माणसाले. हो बाई, रात्री तर कूलर लागेच नाही बाई. काय झालं तर त्याला बंदच पडला. मी तर म्हणून माझ्या जईला गेलंच काय. नाही नाही मम्मी, काही वायर गिर काही ढिल्ले झाली असेल, काही असेल. हे आणतात ना त्या भाऊल्या, कोणी आहे ना आपल्या गावात, दुरुस्त करतात म्हणे कूलर फ्रीज. हे म्हणत आणतो ना त्यांना. आणते का लवकर आण म्हणा बापा, नाही तर आज दुपारी तसंच राहा लागीन. आणि रात्री तर झोपच नाही लागली बिना कूलरची. अव हो ना, कुमारले सांगलं म्हणते ना, आणतो म्हणतो. जाय बरं तू, तो माणूस येईन अजून, ते दुरुस्ती काढतीन तर ती जाय, तर ते अंग धुवून घे, मग मी ते धुवून घेतो. अजून तर तिकडूनच काम करीन ना, तुम्हाला कूलर काढीन, दुरुस्त करीन, काय करायचं आहे तर. मग आता मसाला रांग धुत बसतं काय? आणि तू केदाय अंग धुतन, केदाय धुते. चल बरं, आवरा पटापट. मंदिरात जाणं झालं पाहिजे, दर्शन घेऊन येऊ. हायस तू आहेस, निधी आहे तर सगळेजण दर्शन करून घेऊ. ते सांगितलं म्या, आरती कर म्हटलं, नैवेद्य आणि म्हटलं जाऊ म्हटलं मंदिरात. मग आवर पटा, धुई अंग नाही धुत ना, काही नाही, काही ऐकल्याची. घरी कसं करते काय माहित नाही बाई. खाऊ न आई, त्याला का बरं कल्ला करता. जाऊ द्या ना, आता इथे आल्या म्हणून आळस आला त्यांना. घरी तर ते करतच असेल ना, घरी थोडी कोणी करते. ताई करा तुम्ही आराम, आईचं ना ऐकू. काय करावं लागते, आंघोळ नाही केली चालते दिवस. काय होते हो, लय शायनी आहे. धुई वा पिंके, धुई. मंदिरात जायला लागते, अंग धुतलं तर काय होते. खाणं ना सोडत व, गरमी आहे म्हणून खाणं काही सोडलं नाही. बस मला गरमी होती हो, हाय म्हणा गरमी नाही असं नाही, पण काम धाम तर करा लागतील ना, खाया पिया पुढे. ते काय करून राहिली तू? हे ना छान वाटते नाही ना, वाटलं की नाही पाण्यात खूप चव येते. अमाय ते पान ते चिचुऱ्यात टाक बे आमच्या अंग.
टाकतो का? हो, पाण्यातही टाकलं ना तरी चांगली चव येते, मस्त. कायची रेसिपी चालू आहे दोघी सासूनाईची? मला तर सांगा. अक्का एकले हात न बोलव, नैवेद्य न्या लागते. जा अंग धुणे, अंग नाही धुतलं ना काही नाही, गादीवर लोडून राहिली चालली. नैवेद्याचं आहे ते. कर कर, तू चालो कर बरोबर. पाहिजे माय बाई, लस काही काही नको करू, आवडले पाहिजे. आई मस्त लागते ना, खाऊन पाहिजे तुम्ही. बरं कर माय बाई, चाल मी ओठीचं सामान घेतो. तीच की नाही देवीचे मंदिर आहे, आणि भैरबाच्या मंदिरात तिकडच्या बाजूनं मग तिची देवीची ओटी भरून घेऊ तुला जवळून. हा पिंकी, तू भरतो घेऊ का ताई वटी? माझं नको घेऊ काही, ते वहिनीच्या पुरतच घे. माझं मी हात जोडतो आणि वाटलं तर पेटीत पैसे टाकून देईन. ती मला नको बसू, तू माझ्या डोकं खात बशी. ओ वहिनी, थंडगार पाणी काचत आहे तेच घेतो अंगावर. आता ते वरचे टाके किती गरम होते व पाणी. वहिनी एक फासा ट्रे द्या हो त्यातला, आई तिकडे गेली तर द्या ना. ते थंडी पाण्याची बॉटल देऊन द्या, चांगलं थंड पाणी घेतो अंगावर. हो, फ्रीजचं पाणी घेता का अंगावर? बिमार पडस ना, बर्फ आहे ना हे, काही होत नाही. त्या पाण्यात टाकलं की विरघडते, जरा थंड करते पाणी. द्या मुखाट्यानं, आईले नका सांगू, नाही तर अजून पशीला करत मला. घेऊन जा ट्रे तिकडे, नाही तर म्हणे नानीच नेला, नानीत ट्रे नेला बाई, नानीत त्याची बाटली नेली बाई, दिवस गमावीन मला बाई. घ्या घ्या भरून त्या बाई, जा. बाई मंजू, आधी मी ते ब्लाऊज पीसचं ठेवलं हो बाई, त्याच्या साजरा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस हा, तो घेतो म्हटलं वटीले. तिथंच असेल ना आई, मी नाही हात लावला, मला नाही. वटीचं ठेवतो बाई मी याच्यावर. 3-4 ब्लाऊज पीस होते त्याच्यात, एक हिरव्या रंगाचा होता, म्हटला तो घेतो देवीच्या वटीले साजरा आहे. ते लाल रंग हिरवा रंग, वटीत ब्लाऊज पीसले सुबर आहे ते रंग. ताजोड आहे का हिरव्या रंगाचं एखादं ब्लाऊज पीस, नाही तर लाल रंगाचं? पहा लागीन, पहा ना मग, माझ्या सुटकीमध्येच आहेत, जा पहा मग. माय तूच दे ना काढून, तू सुटकेस मी कुठं हुसकत बसू. दे ना बाई तूच काढून, तू हातानं, तो काही सामान असेल त्यात. मग असू द्या ना मम्मी, काय का सामान नाही तर काय झालं, काढा तुम्ही, जा. बरं माय बाई. बाई या कपाटावरच्या सुटकेशीतच ना? हो मम्मी, त्याच्यातच आहेत, पहा ना. आई व मला बॅगेतली ते लाल रंगाची साडी द्या, जा लागते ना मंदिरात, मग घालून घेतो आता. थोड्या वेळानं बदला काळा काळा. हो, हानीत गेल्यावर सुस्ते माणसासारखं हे कपडे ते कपडे दे. थांब घंटाक बर. अंगावर घेतले का पाणी? काही इट कर लावावं लागत नाही, साबण लागत नाही. झाली का अंग धुणं? झालं ना व. वहिनी गाऊन द्या होतो, या आई टिकतच नाही. जाऊ दे मीच घेतो, वहिनी तो गाऊन द्या. इथे का बाथरूम मध्ये बसू का मी ते वाट पाहत? बरं बरं थांबा देते. बरं आई, आता काल तर गेलतो मंदिरात, आता आज मंदिरात किती काय झाले मंदिरात हिंट काय? पिंके टोकसर खात जाऊ, तू येशील नाही तर राहतो घरी. मंजू हॅलो बाई. हो आई, हो आली आली. झालं का तुला हे घातली का साडी साजरी का? ते गया ते घालत जाणं बाई साजरं मोठं धाटा. बरं राहते, लंब लंब मंगळसूत्र घाला, अशी साजरी लागते. बाया पाहत नाहीत. बाईची सुन बाई नटून थटून जा. सासूबाईचा अपमान नका करत जाऊ, सासूबाई लोक म्हणतील नाही तो. बाई सुनीच्या अंगावर तर काहीच दागिने नाही. काहून आई चांगलं दिसते नाही, घालू त्याच्यापेक्षा? थांबा मग घालते. माई सून तशी साजरी आहे, काही गरज नाही तिला काची, पण घातलं तर अजून साजरं दिसते. केले का हाय कोई येतो हा कुमार येतो घेतो म्हणे. झालं का? चला तो आला नाही तो. आई तो झालं नाही का? तू याच साडीवर येतं काय? अरे बाबा काही नाही, मला उशीर लागत, बात गुंडायचं मी साडी यायचं झालं ना आता. सांगितलं ना त्याला दोनची ट्रिप म्हणून. हो सांगितलं त्याला बाई, उशीर नाही लागणार ना जाणं. ते तुमची पूजा पाती झाली की घरी येणार ना. हो नाही तर काय काका, आता ते काय जाणं दर्शन घेणं म्हणा, काय वापस येणं. आसरायची वटी भरून घेतो ना मंजूच्या हातून. दोनच्या आसरा लय लागू आहेत आपल्याला. मग काय तो ती वटी भरली तर त्या मासुनीची वटी भरतील. हो चल, अजून कुठे उद्याचा कुठचा टू का नाही? आजच सांगून दे ना, तू सकवून सांगतो झोपिताना माणसाले. हा आजच सांगून दे, काल गावातले मंदिर झाले आपले, आज आता 2 वाजले जाऊ,
उद्या अजून काही कोणते ठिकाण असतील, तुळजापूर, कापूर, पंढरपूर, सगळ्या देवाच्या वट्या भरून येऊ ना. हा? भल्ला शिल्लक बोलता रे. आई पण मला एक नाही समजत, काओ पिंके ओय, लेकरू तर एकच लागीन ना मग. हा आई, तुले नातू एकच लागीन ना, मग एकाच देवाची ओटी भरणं कोणते बी. इतक्या साऱ्या देवीच्या देवाईच्या पायाला गेले ना त्या ओट्या भरून राहिली, आणि सगळे नाच आशीर्वाद द्याव एकामेकानं. हा, एकानं सऱ्यानं आशीर्वाद दिला तर ती क्रिकेटची टीम तयार करता. भल्ला चबर आहेस रे बोलेली भाद्र्या तोंडाच्या. होय ना, शिल्लक बोलत राहते. मा देवायला काही म्हणू नको. काय मार. हो ना, आता पाय बरं पिंकी. हा, काल सारे गावातली देवी झाली, देव झाले, आज दोनले, उद्या अजून काढतेशी कुठचा ना कुठचा टूर. हा, मग सगळ्या देवाईने एकखट्टा आशीर्वाद दिला. मंजू तू पाय वा, आपलं तर काही नाही. होय नी. आ? चला रे, चला चला. भलती बाई लेकर टाइमपास आहे रे. अवा चालो म्हणलं आम्ही. पाय जा निधी. चालो बाई. पिंकीले तर काही काळजी नाही पोरीची. चल बाई चल, बस ऑटोत. आला का व तुम्ही? चला चला, आला ऑटो. हो आई, आलो आलो. चल कुमार, सून तर गेली सासूच्या माग पैत पैत. चला आपण जाऊ. चाल, या सासू नाहीची जोडी बाप्पा. चला आपलं फिरणं होती. पिंक त्याच्यापेक्षा डबे कोण नाहीत घेतल्या बा करून. हा, स्वयंपाक घेतला असता तर ती जेवलो असतो मस्त. कुठं रे, हे आई वक्तावर सांगत राहते. ही वेळेवर होते, जाऊ दे तिकडे. काही हॉटेल गिटेल नाही तिथे, जेवची सोय नाही नाही. नाही व, हॉटेल गिटेलला नाही तसे. गाव एवढं मोठं हॉटेल गिटेल थोडी. तू गेलीस नाहीस का? गेलती ना रे, लग्नाच्या पहिले गेली नाही तर काय. तर आता तेव्हापासून तुला काय मी सुधारलं असेल काय तर. आई खरंच चालली का तू मामाच्या घरी? हा, आता त्यात काय खरं खोटं. खरंच चालली ना मी आजीच्या टिले. तुला तर म्हणलं चाल, तुला सुट्ट्या असतील तर ती पुस्तक घे, तर ती का तो अभ्यास होत नाही. आता थैली इकून ठेवतो मी. हा, राहू तुझं यात काही टाकायचं राहिलं सर. सामाय माया त्या गोळ्या गिळ्या टाकतो. मी आलो तो होते मला. येऊ का मग मी? पण माई मा अभ्यास नाही होणार ती तो पण दांगडो करते, काही अभ्यास होत नाही. पाय तू तो मनानं, मी काही कोणाला म्हणत नाही काही नाही. मग नांदा काही लावायचा नाही, सांगून ठेवतो आताच. काय नाही तर मग मी गेली नाही तर तिथं तुमचे फोन चालू होतात. काही येत आई, काही येत आई, जसं काही तानाच आहेस निरा. हा, मुकाट्यानं राहत घरी, ते वहिनी आहेच. नाही तर माझं संग चाल. नाही मी नाही येत, जाय तू, मी घरीच राहते. मग राय मुकाट्यानं घरी. फक्त मला फोन नाहीत करायचे का? नाही तर मग आई काही येते, नाही काही येते. लय ताना लेकर का करतो तू मग. कुठची बॅग आहे बापा? शांता चालली का तीर्थयात्रेले? एकलीच चालली का? हो, एकली जातो मी तीर्थयात्रेले. आता कोण का सोयरे धारे आहेत काय? हा, मला कोण हाय नाही आले. तीर्थयात्रेला जाईन मी. काय दुग्गड बोलते बाई हानूस. कोण? मग भावाचं घर नाही, मग भावाच्या घरी जाणार नाही का मी? तीर्थालेच जा लागते का ले? अरे बा तू तो निरा बापा, मी तसं म्हणलं काय? पांडूच्या घरी चालली काय? जा ना बापा, तुले कोण म्हणते बापा? तू का विचारतो का सांगतो का काय? जाय जाय, पांडू येऊन राहिला का घ्यायला? कायसाठी? माझी तब्येत नाही का बरोबर? चांगली आहे मामाची तब्येत. पांडू गिंडू इंद्राला घ्यायला मीच जातो. असं का? काऊन काय म्हणजे चांगला आहे ना? नाही असं अचानक चालली तू तशी म्हणून म्हणालो. नाही अचानक गिचानक काही नाही. लय दिवसाचं होतच मा मनात. म्हणलं जातो, येतो मायची भेट घेऊन. लय दिवस झाली आता मंजूच्या लग्नापासून गेलीच नाही मी. मंजूच्या लग्नात गेली होती 5-6 दिवस, मग त्यापासून काल गेली. म्हणलं राहतो मायाजवळ. लय दिवसाचं होतं मनात. पण आता हेच घरी नशी आहे. आता आली ही, मग मी जातो म्हणलं. राहीन म्हणलं 15-20 दिवस. बापा 2 वर्ष राय ना, 15-20 दिवसात मन भरीन कातवालो. हा, 2-4 वर्ष घे राहून 15-20 दिवस राहते. मॅट झाली. परवा दिवशी चाललीये. कोणता वार आहे आज बबड्या? कोणता वार आहे आज वार? बाबा आज गुरुवार आहे. हा, शुक्रवार शनिवारी सकाळून चालली. काय मारुतीला नारळ फळ लागते का शनिवारी घरी येऊन? काय बाई आहे या डोक्याची. नाही तर तीच राही ना. मी गंमत नाही करून राहिली म्हणलं. मी खरं येत नाही बरं. 8-15 दिवस, 15 दिवस तर बोलूच नका. 15 दिवसाच्या वर करीन मी. येत घेत नाही म्हणून थैली पामाय, थैली भरली माय समजा. नाटक काही करू नका. मी दोघंही बापले का? नाही तर तुम्ही दोघंही बापले का? चला माग. तो भावाचा का पाहुणचा राय का? कपडे गिपडे घ्या मला. अधिक महिना करते का औंदा मला? करते
भाऊ समजा करते. या ना तुम्ही, तुमचं सरी काम होत नाही. मा भाऊ काही मागं नाही सरत, सारच करतो तुमचं. रसाडी करते, अधिक महिने करते, आणि महिने करते. हो, लय करते पाहिलं. बटन टोपी नाही देतो भाऊ, अधिक महिना करते. घेते का मला सोनं घेणं करते का? शिल्लक काय बोल नका बाई, तुम्हाला भली शिल्लक बोली सवय आहे. मा भाऊ तो सारं करते, हिरा देते हिरा, पण तुम्हाला शोभणार नाही ना. पण तो हिरा पाहून तुम्ही चक्कर येऊन पडसान ना. काही पाया नाही, अचानक पायसान, त्याची चमक काही त्याला सहन होणार नाही. पडसान गिडसान चक्कर येऊन, मा भाऊ देत नाही. नाही तर मा भाऊ सोनं काय हिरा ते. आई काऊन व तू का आले जातो इथेच का राहत असतात का कोणाच्या घरी? 2 दिवसात वापशी हा आई. बाबा बरोबर म्हणतात, बाबा म्हण शनिवारी वापशी. आई बरोबर शनिवारी या. हे बा एका बरी शनिवारी संध्याकाळी या, शनिवारी संध्याकाळी हा. येते ना रे ते, तिलेच गमत नाही ती. आई बोलते 15 दिवस राहतो, महिनाभर राहतो, काही जाय घेऊन दे ती मायची भेट घेऊन ये 2 दिवसात. मला माहित आहे शांतालेच गमत नाही. आता ती गेली तरी तिला तिचं घर दिसते. जाय, मी का नाही म्हणतो. जाय पांडुल म्हणा, काही टेन्शन घेऊ नको जवायचं. काही नाही म्हणा, आमचा काही आठ नाही म्हणा तुले. हा अधिक महिन्याचा नाही ना काच नाही. जवळ लय समजदार आहे म्हणा, काही टेन्शन घेऊ नको. हा जाय तू 2 दिवस राह, भेट घे आणि ये मग एका परी. शनिवारी बरोबर आपल्याचं बाबडे बरोबर बोलला. शनिवारी संध्याकाळची चालली आता. नाही जी, मी खरं येत नाही, गमत नाही. मी 15 दिवस तर येतच नाही. हो हो, जाय जाय जाय. काय आहेत बाई हे लोक? मी येत नाही म्हणजे येत नाही. मी थैली एवढी भरली, तुम्हाला दिसून राहिली का? 15 दिवस तर गोष्टही नाही घेत मी तुम्हाला लोकांची. शनिवारी चालली, आजचा गुरुवार, अजून गेलीच नाही मी. आणि लागी याचंही ठरलं द्यायचं, मी नाही येत गीत. आता सकाळी जाईन सकाळची आणि साजरी राहीन, मग मी नाही येत गीत. बाबड्या, मी काय म्हणलं रे? बाबड्या, मला की नाही चिवड्याचं पाकिट आणून दे रे. मग तर ती एसटीत मुत्रा आण का ह्या प्रणवली होती ना, आजीली होती. साजरा आण मागाचा, चिवड्याचं पाकिट आण, काही बिस्किटची पुड्या, क्रीमचं काय साधं. प्रणवले भात काय आजीसाठी होते, मग आणून दे बरं मला. जाता जाता घे ना वा, अजून कुठे आणतं काय? छानपणा नको जास्त, सांगतो तेवढा. हे घे पैसे, जा घेऊन ये. ते मोठं आणजो किलो बऱ्याचं पाकिट, आज बोल सक.